स्टुडंट ऑलिंपिक कुस्ती स्पर्धा श्रीलंका येथील स्वर्ण पदक विजेती हर्षाली या ज्या तिघांची नाव घेतले यांनी यायचे। त्याच्यानंतर चौथा क्रमांक सुहास सतीश अंपाळकर हर्षालीचे नाही हर्षाली नाही। त्यानंतर यांचा सुद्धा सत्कार बाबांनी करायचा। फ्रीस्टाईल गटातील उमेदवार आहे त्यांचा सत्कार राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयी उमेदवार मंगेश भांबरे महादेव विजय व्यायाम शाळा 14 वर्षातील फ्रीस्टाईल राज्य कोळी पहिला निवडी करायचा आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात यांचा सत्कार आमच्या स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेच्या वतीने करत आहे। बाबासाहेब बंटीचा सत्कार करत आहेत। आपण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहेत। या सर्व मल्लांचं स्वामी विवेकानंद व्यायाम शाळा तसेच नगरसेवक बंटी भैया मासुळे द्वारकाधीश प्रतिष्ठान बापूजी शेलार यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी करतो। हे 4 नाव मी या ठिकाणी सांगितले। अतिश अवाळे पहलवान, दर्शन निकम पहलवान, हर्षाली चंद्रकांत सेंदाने तसेच सुहास सतीश अंपाळकर पहलवान तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयी मंगेश भांबरे बालगोपाल विजय व्यायाम शाळा 46 किलो पिस्टल गट मील परिसरातील आमचे मित्र मंगेश राष्ट्रीय स्पर्धेतील विजयी अतिश अवाळे हर महादेव विजय व्यायाम शाळा 55 किलो गट राष्ट्रीय स्पर्धेतील स्पर्धक अतिश अवाळे। व्यायाम शाळा आपण बांधू शकतो पण व्यायाम शाळा जर मल्ल नसले तर व्यायाम शाळा बांधण्याचा उपयोग नाही। बाबासाहेब मला अतिशय आनंद होतो सांगताना की या व्यायाम शाळेत पूर्वीची ज्यावेळेस थोडं दुर्लक्ष झालं होतं त्यावेळेस या ठिकाणी नको ते कृत्य नको ते प्रकार या व्यायाम शाळेत सुरू झाले होते। ते सर्व प्रकार आम्ही लक्षात घेतले म्हणून या ठिकाणी या व्यायाम शाळेचं लवकरात लवकर काम करून आम्ही या ठिकाणी बांधकाम पूर्ण केलेलं आहे। आणि या ठिकाणी रोज सकाळी संध्याकाळ रोज 30 ते 35 पोरं या ठिकाणी नियमित व्यायामासाठी येतात आणि त्यांचे जे छोटे छोटे मल्ल आहेत त्यांचं देखील आम्हाला भरपूर सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। म्हणून मी आमच्या व्यायाम शाळेचे जे लहान लहान मुलं आहेत त्यांचं देखील त्यांचं मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक भाषण संपवतो। आज स्वामी विवेकानंद विजय व्यायाम शाळेचा आपण नव्या वास्तूमध्ये प्रवेश करत आहोत। मला आठवतं की व्यायामशाळा पुनर्जीवन व्हायला पाहिजे, व्यायामशाळा व्हायला पाहिजे, स्वामी विवेकानंदांचं इथं स्मारक व्हायला पाहिजे म्हणून आमचे मित्र लक्ष्मण देवरे, पुंडलिक पगारे, सुरेश हराळ, कैलासवासी, रमेश तावडे, वली मामा नेमाने, आमचे झुंबर ही सर्व मंडळी
त्यासाठी अथक परिश्रम घेत होते. परंतु त्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेत होतो, एवढं राजकीय पाठबळ नव्हतं, त्यामुळे हे काम आम्ही कधीच लावू शकलो नाही. परंतु योग पहा, इतक्या वर्षानंतरही ज्यावेळेस धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत मी शब्द दिला होता की ही तुमची व्यायामशाळाचं आपण ते खऱ्या अर्थानं बंधुभाव मासूमने दाखवून दिलेलं आहे. एखादा माणूस समाज जीवनामध्ये जगत असताना स्वतःसाठी काय करावं, याच्यासाठी समाजासाठी काय करावं, हे खऱ्या अर्थानं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. की पैलवान आणि व्यायाम याचं नातं खऱ्या अर्थानं मित्रांनो खूप काही बोलण्यासारखं आहे. पैलवान हा मनानं, मेंदूनं आणि मनगटानं तगडा असला पाहिजे, रामरूपी पैलवान असला पाहिजे. खऱ्या अर्थानं या राज्याचा मुख्यमंत्री असेल, या देशाचा पंतप्रधान असेल, तो माझी होऊ शकतो, पण ज्या दिवशी माझा पैलवान लंगोट लावून आखाड्यामध्ये पैलवान होतो, तर तो शेवटच्या श्वासापर्यंत पैलवान राहतो. ही पदवी खऱ्या अर्थानं या व्यायाम आणि या लंगोटने खऱ्या अर्थानं दिलेली आहे आणि या व्यायामने दिलेली. म्हणून आपण कुस्तीवर, कारण की कुस्ती ही हिंदुस्थानाच्या मातीतनं जन्माला आलेला